एका धावेची पॅनल्टी लागेल. दोन्ही संघांना या विनंती आहे की आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. दुर्गेश 11 अर्नाळा आणि साई अल्ला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. साई अल्ला आणि दुर्गेश 11 अर्नाळा एक्स्ट्रा खेळाडू अजूनही आपला आलेला नाहीये. विनंती आहे एक एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं तुम्हाला गरजेचं असेल. अन्यथा कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं एका पॅनल्टीसाठी एक संघ स्पर्धेबाहेर सुद्धा गेलाय. यस, आमचा विनय त्या ठिकाणी सांगतोय की आम्ही पॅनल्टी आल्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. आठवण करून देऊ नको. परंतु मित्रांनो, शिस्तीचं पालन करणं आणि दिलेल्या नियमांचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. ज्या वेळेला कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो त्यावेळेला दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून ही मॅच खेळत असताना तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय जयेश घरत आणि प्रशांत घरत आणि इक्बाल बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात. एक मोठं बॅटल असेल, कारण साई अल्ला हा संघ आपण पाहतोय यापूर्वी जीवदानी माऊली आईली युनियन डोंगरपाडा या संघाच्या नावाने खेळताना आपण पाहिलंय. आणि आज साई अल्ला या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व खेळाडू आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना इक्बाल पाहायला मिळतोय आणि जयेश घरत आपल्या वसई तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं जयेश घरत आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडला द फायटर जेट ऑफ अर्नाळा प्रशांत घरत. अतिशय चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आणि या महत्वाच्या दिवसामधील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये पहिला सामना आपण पाहिला आई एकविरा नारंगी वर्सेस तेजस 11 आणि दुसरा सामना प्लेयर्स वर्सेस जीवदानी माऊली आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळते दुर्गेश 11 आणि साई अल्ला.
पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आणि 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक ते लगावले जात आहेत. इक्बालचं हे षटक आपण पाहिलं. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर आकाश येताना पाहायला मिळत आहेत. साई अल्लाचा संघ या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय डोंगरपाडा या संघाचा. सात धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रमोद पाटील यांना, वन ऑफ द ग्रेट लिजंड बॉलर किशोर पाटील यांना पण सुद्धा फ्रेम मध्ये पाहतोय. इक्बाल यांना पाहतोय, प्रतीक यांना पाहतोय, प्रवीण यांना पण पाहतोय, आकाश आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर चांगली संघ बांधणी आहे आणि दमखम दाखवावा लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक या ठिकाणी 7 धावांचं आले. त्यानंतर नवीन षटक घेऊन येत असताना आकाश, स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयेश गरत. मोठा पटकावण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू सरळ गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. कार्पेटच्या साह्याने खेळला गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अलर्ट राहावं लागेल त्या ठिकाणी, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी जयेशच्या माध्यमातून होताना आपण पाहिले या अगोदर, त्या अटॅक समोर तुम्हाला तितकंस खंबीर राहावं लागेल. पुन्हा एकदा इनसाइड डाऊन होणार चेंडू त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले. प्रतीक यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. आदरणीय सन्माननीय नगरसेवक प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही दरवर्षी स्पर्धा आपण पाहत असतो. यावर्षी या स्पर्धेचा शुभारंभ त्यांच्या वाढदिवशी झाला. पहिला दिवस आपण पाहिला होता. त्या ठिकाणी वुमेन्सचे सामने खेळवण्यात आले. महिलांचे संघ या ठिकाणी उपस्थित झाले आणि खरोखरच चांगल्या मॅच झाल्या त्या दिवशी. त्यानंतर एंटरचा झोन आपण पाहिला. त्यानंतर कालचा पहिला दिवस मुख्य स्पर्धेचा, त्याच्यामध्ये इक्रा सीसी आणि जयसाई विरार हे दोन संघ क्वालिफाय होताना आपण पाहिले. आणि आजच्या दिवसाचा शुभारंभ 3:30 आपण टॉस करताना आपण पाहिलाय. पहिला चेंडू सुरेख. आता मात्र प्रशांत फेस करत असताना एक धाव घेतली जाते आकाशच्या समोर. 3 धावा येत आहेत या षटकामध्ये. 10 धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत गरत, द फायटर जेट ऑफ अर्नाळा, वसई तालुक्यातील नामवंत खेळाडू. अतिशय चांगली ख्याती आहे या खेळाडूची. ओहरामचं क्रिकेट सध्याच्या घडीला खूप चांगल्या प्रकारे खेळत असताना गाजवते आपल्या धारदार फलंदाजाने. आणि अंडरआर्म मध्ये सुद्धा तीच पेशकश दाखवण्याची गरज असेल या आजच्या दिवसामध्ये. अनेक ॲथलेटचे गेम खेळत असतो. त्यानंतर खो खो मध्ये सुद्धा वेगळं नाव आहे. राष्ट्रीय पातळीवरचं खो खोची स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणून त्याची ख्याती. आयरन फील्ड स्पोर्ट्स क्लब कडून खेळत असताना आता मात्र काय घडलंय तर नक्कीच धावचीची संधी आणि प्रशांत गरत या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाईल की काय, परंतु रिव्ह्यू या ठिकाणी घोषित केला गेलाय आणि आमचे ऑफिशियल्स आमच्याकडे बळत असताना आपण पाहिले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावफलकात ते आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 आणि चौथ्या चेंडूवर काय घडलंय ते आपण पाहणार आहोत. नॉट आउट. येस, आणि या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता फलंदाज प्रशांत गरत आणि त्या कारणास्तव रिव्ह्यू सक्सेसफुल होताना या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगली बांधणी, चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतं सायबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. म्हणूनच कोणताही अन्याय होणार नाही कोणत्याही संघावरती याची काळजी घेतली जाते. आणि नॉट आउटचा इशारा आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी देत असताना पुन्हा एकदा हलक्यात ऑन साईडला खेळून काढला चेंडू पाहायला मिळते. ऑन साईडला एक धाव येते. एका धावेने धावचा रतीब रचला जातोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 13 धावा धावफलकात मोजल्या जात आहेत. जीवनाच्या वाटेवर चालत असताना अडथळे नेहमीच मित्रांनो प्रत्येकाला येत असतात, परंतु त्या अडथळ्यामधून मार्ग काढणारा खेळाडू किंवा व्यक्ती खूप महत्वाचा असतो आणि तोच यशस्वी ठरतो त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये. तसाच खेळ या क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा आहे. ज्या वेळेला तुम्हाला अडचण येतील त्या अडचणीला तुम्हाला साप आणि सडेतोड उत्तर द्यावं लागेल आणि त्या वेळेला तुम्ही त्या मॅच मध्ये किंवा त्या खेळामध्ये यशस्वी होत असता.
शेवटचा चेंडू 1 धाव येते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकातील लगावल्या जात आहेत. तिसरा षटक या ठिकाणी कोणता गोलंदाज हाताळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी जाऊयात या ऐकूयात एका सुमधुर संगीताला डीजे. थँक्यू डीजे. मित्रांनो, टॉस का बॉस मधून सर्वांनी बाजू लावा. आम्हाला आयोजक वारंवार सांगतायत की तो टॉस का बॉस खाली ठेवायचा आहे. तुम्ही कोणीही तिथे थांबू नका, कारण तिथे जर का कॅमेरा गेला तर संपूर्ण गर्दी दिसते आणि त्याच्या मागचं जे चित्र आहे ते दिसत नाही. धन्यवाद. तुमचं सहकार्य आम्हाला खूप बहुमोलाचं आहे मित्रांनो, परंतु तू कोणत्याही प्रकारची हानी नाही पोचणार तुमच्या जीवाला, याची काळजी घ्या. कारण तुम्ही सुद्धा आम्हाला तितकेच महत्वाचे आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ज्या ज्या वेळेला कोणती स्पर्धा ऑर्गनाईज होते त्या वेळेला ते प्रेक्षकांविना नेहमीच अधुरी राहते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे या सायबा प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय. एका धावेसाठी पॉवर प्लेचा षटक आहे. प्रमोद पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी येतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी जवळजवळ करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. सुरेख पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अतिशय सावध गतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये एकाग्र होऊन खेळतात, एकात्मतेचं प्रतीक दाखवतायत या ठिकाणी सायल्ला हा संघ. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. पॉवर प्लेचा षटक, हाणामारीचं षटक, आणि हाणामारीच्या षटकामध्ये जवळजवळ हात जखडून ठेवलेले आहेत दुर्गेश अर्नाळ्या संघाच्या हातामध्ये. सुरेखाचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. किशोरदादा पाटील यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये. आजचा दिवस किती महत्वाचा आहे ते सांगून जातोय. या मॅच मधील प्रत्येक येणारा चेंडू, प्रत्येक चेंडूवरती होणारं आक्रमण आणि प्रत्येक चेंडूमध्ये येणारी ती अग्रेसिव्हता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक संधी आहे त्या ठिकाणी. इक्बाल चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी पंचाकडे अपील मागितले जाते आणि हा नॉट आउटचा इशारा येत असताना पुन्हा एकदा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलं गेलंय. 17 धाबा आतापर्यंत धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा जर चेंडू नॉट आउट. फलंदाज त्या ठिकाणी सुखरूप पोचला होता आणि आपण पाहिलं फलंदाज पोचल्यानंतर 1 धाव ऍड होते धावफलकामध्ये. 18 धावा शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि म्हणूनच मित्रांनो म्हणत असतो, ज्या ज्या खेळाडूंकडे अनुभव आहे ते खेळाडू या स्पर्धेसाठी आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत आहे आणि ही जबाबदारी आहे आपल्या संघासाठी. स्वतःजवळ एक कमिटमेंट केले की मी या स्पर्धेमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा परफॉर्मन्स करेल की त्या परफॉर्मन्सने माझ्या संघाला जास्तीत जास्त फायदा होईल. ही कमिटमेंट करत असताना या ठिकाणी सायल्ला संघ पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती गेले, पंच करून दिलाय. चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत पकडण्याचा प्रयत्न, मयूर देशमुख आणि आकाश यांच्यामध्ये झालेली पडझड, परंतु चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ झालाय मित्रांनो. विकेट जर का आपल्या हातामध्ये असतील तर काय घडू शकतं आणि किती चांगल्या प्रकारे खेळ होऊ शकतो, धावसंख्या कशा प्रकारे वळण घेऊ शकते याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पेश केलं जाते दुर्गेश 11 अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. विघ्नेश साखळतोडे आलेले आहेत, करण निजाई आलेले आहेत आणि म्हणूनच आता फायरिंग पाहायला मिळेल असं चित्र आहे. कारण एकही गडी न गमवत असताना आतापर्यंत
22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवणार आहेत किती धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी लगावली जाणार आहे. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने हलक्या हाताने खेळलाय. फुलटॉस पद्धतीने एका धावेसाठी जातोय. 23 धावा 23 रन्स. सुरेख पद्धतीने खेळ काढला. चेंडू त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एक धाव येते. 24 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. हलक्या हाताने खेळ काढला. चेंडू त्या ठिकाणी वन बाउन्स क्षेत्ररक्षक आकाश त्या ठिकाणी येतील. एक धाव पूर्ण केली जाते. थोडस अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक चौकार आल्यानंतर बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेली आहे. कारण डॉट चेंडू या ठिकाणी येणं अपेक्षित असेल. कारण जर का डॉट चेंडू आला तर दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती जाईल आणि आगळा वेगळा फटका खेळत असताना काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. मॅग्निफिसंट स्ट्रोक अँड हिज गॉन फॉर 4. थँक्यू टू दे. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 29 धावांवरती. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 4 बॉल. बॅकपुढे गेले. पंच करून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू टू जे. चार चेंडू 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवट चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 33 धावा धावफलकावरती मोजल्या येतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू सरळ गेलाय. त्या ठिकाणी चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकाराची हॅट्रिक आणि चांगलं आक्रमण या ठिकाणी फायटर जेट आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात. वेल प्लेड दुर्गेश अर्नाळा. थँक्यू डुजे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला कोणाची तरी बाईक पडलेली आहे. ऍक्टिवा ज्याची कोणाची असेल त्याने लक्ष द्या. चला यापुढील होणारी मॅच आई एकविरा नारंगी वर्सेस प्लेयर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. पुन्हा एकदा विनंती आहे टॉस का बॉस खाली करा. मित्रांनो आपणास वारंवार विनंती केली जाते. कॅमेरामध्ये वेगळं चित्र येतंय आणि म्हणूनच विनंती आहे की तो जो झोन आहे तो खाली ठेवायचा आहे. अरे ऋषी सांग ना त्यांना. कोणाला चढायला नको सांगू. नको सांगूच ना. हेच कर ना. साहेब व्हॉलंटियर्स तिथे लक्ष द्या. कोणालाही तिथे चढू देऊ नका. दुर्गेश इलेव्हनचे बाकी सर्व खेळाडू डगआउट खाली करा. तिथे बसण्यासाठी जागा द्या. साह्यालाच्या सर्व क्षेत्ररक्षकांना, फलंदाजांना, गोलंदाजांना आणि त्या मामा डेकोरेट्स वाले जर का कोण असतील तर सनी आणि इकडे संपर्क साधावा. सनी मंडपवाला कोणी असेल त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा. चला आई एकविरा नारंगी कॅप्टन आणि प्लेयर्स आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. ऋषदा टॉस तुझ्याकडे आहे का?
चला सुरुवात करा दुर्गेश इलेव्हन. फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल. जर का 15 मिनिटापेक्षा थोडा जर वेळ पुढे गेला तर तुम्हाला एका धावेची पॅनल्टी लागेल. ही सर्व संघांसाठी सूचना आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. योग्य त्या वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. तर सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर ॲलन कोहली. बॅकफुट गेल्यात पंच करून दिलाय. चांगली संधी होती इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर तितकाच ताकदवर क्षेत्ररक्षक विघ्नेश साखलतोडे. बॅकफुट गेल्यात पंच करून दिला ऑन साइडला. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने विकास दसकर चेंडूवरती येत आहेत. रनआउटची संधी आणि या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागतंय मिस्टर प्रतीक आडमाणे याला. सय्यल्लाचे जालिमबाई विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जालिमबाई आपणास विनंती आहे की आपण टॉस का बॉसच्या दिशेने या. ऑन साइडला खेळून काढला चेंडू. त्या ठिकाणी करण निजाई येत आहेत. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. जालिमबाईंना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्याला हा मान जातोय प्लेयर्स आणि आयकवीरा नारंगी या दोन संघांची नाणेफेक करण्याचा. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु यस नो वेट या गोष्टीचा चुकीचा संबंध पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मयूर दशमिक तंबूच्या मागे दिशेने जाताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची समाप्ती 3 धावा धावफलकावरती. चांगलं षटक या ठिकाणी आतापर्यंत हाताळलं ॲलन कोहली याने. धन्यवाद. जालिम आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपली उपस्थिती खूप महत्वाची आहे या स्पर्धेसाठी, बहुमोलाची आहे. विकास दसकर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतंय. सुरेख पद्धतीने चेंडूला त्या ठिकाणी ड्राईव्ह केला होता. एक धाव येते. एका धावेने या ठिकाणी धावफलकाला गती प्राप्त करण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 40 धावांचं आव्हान करत असताना अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि एकामागोमाग एक रनआउटच्या रूपाने गडी माघारी परतले होते. पहिल्यांदा सिद्धांत वारंग, दुसऱ्यांदा मनीष विश्वकर्मा आणि तिसऱ्यांदा बंटी गवच याला आपण पाहिलं होतं. आणि आता मात्र सुरेख फेक डायरेक्ट हिट आणि इट्स गॉन. थँक्यू डोजई. आणि आकाश सुद्धा या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. सेम प्रचिती पाहायला मिळते मागच्या मॅचची. किशोरदा पाटील सुरेख फटका इनटू द गॅप. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. डीजे थँक्यू डोजे. जुना चावल आपण म्हणतो त्यातलं हे उदाहरण आहे. एक अनुभवी क्रिकेटर गेले कित्येक वर्ष या अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना ज्याने दिलेली आहेत या अंडरआर्मच्या खेळाला, तर किशोरदादा पाटील या ठिकाणी चांगला फटका मारत असताना अफलातून चौकार आलेला आहे
आणि त्यानंतर चांगला कमबॅक करत असताना विकास जसकर पाहायला मिळतो. नवा दमखम पाहायला मिळतो. अजून एक अफलातून अष्टपैलू खेळाडू या वसई तालुक्यामधील पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रशांत गरत त्या ठिकाणी जात, परंतु माघारी परतावा लागेल या ठिकाणी तुषार तामोर यांना. विकेटचं पतन, 2 षटकांची समाप्ती, 8 धावा धावफलकात लगावली जात असताना डीजे माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची थँक्यू थँक्यू डीजे. जोडी या ठिकाणी जमवणं गरजेचे असेल. जर का सामना जिंकायचा आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे, विकेटवरती थांबणं गरजेचं आहे, परंतु ते थांबून देतील का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया येणाऱ्या पुढील षटकामध्ये काय होते. फैयज शेख यांचं आगमन होत आहे. आपलं स्वागत आहे एसपीएस सीझन 3 च्या माध्यमातून. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विघ्नेश साखळतोडे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, परंतु चेंडू त्या ठिकाणी एका धावेसाठी येताना पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता एक वेगळ्या पद्धतीचं आहे आणि खरोखरच ज्या ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक तुम्ही घेत असता त्या वेळेला याच प्रकारचे क्षेत्ररक्षण येणं अपेक्षित असतं. आणि सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा विघ्नेश साखळतोडे सज्ज होत आहेत. ऑन साइडला डावेस्टच्या बाहेर जाणारा चेंडू आणि चांगलं गॅदर अफलातून किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते. समीर कदम फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी फेकी केली जाते. हे मैदान पाहता, या मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता, आउटफील्ड पाहता असं वाटते की प्रत्येक चेंडू मागे मी डायल लगवावी आणि प्रत्येक चेंडू मागे मला संघासाठी काहीतरी करून दाखवावं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू ॲलन कोहली यांच्या हातामध्ये जातोय. 4था चेंडू या ठिकाणी निर्धाव येत असताना 12 धावा, 3रं षटक मार्गस्थ. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ॲलन कोहली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. डॉट चेंडू येतोय. 38 धावांची गरज असताना केली फटक्या पाहिजे. आता मात्र 2 क्षेत्ररक्षणा भेदून जाणारा चेंडू जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. 4 धावा. आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात तुझा हात जगन्नाथ माझा हात जगन्नाथ आपला हात आपला हात आपला हात. 16 धावा, 3 षटकांची समाप्ती. 6 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये धावांची गरज असणार आहे. एकंदरीत 22 धावा म्हणजे 6 चेंडूवरती 6 चौकार येणं गरजेचे असतील. आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे झाली मित्रांनो. 3:30 नाणेफेकीचा कौल झाला आणि पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. आय्यकवीरा नारंगी आणि तेजस 11 आणि त्याच्यामध्ये तेजस 11 संघ विजय होताना पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरी मॅच प्लेयर्स वर्सेस जीवदानी माऊली आणि आता मात्र क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती अफलातून चौकार येतोय. 4 धाबा. दुसऱ्या सामन्यामध्ये प्लेयर्स वर्सेस जीवदानी माऊली हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्यानंतर दुर्गेश आणि साय्या यांच्यामधील मॅच प्रगतीपथावर आणि आता मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडू 2 चौकार आलेले आहेत. जिंकण्यासाठी गरज होती 22 धावांची आणि असं चित्र असताना 2 चौकार आलेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र नोचा इशारा येतोय आणि चेंडू सरळ गेला फॅन्सच्या भेटीला, परंतु फक्त एकच धाव मिळेल.
मात्र सुरेख पद्धत चेंडू त्या ठिकाणी जवळजवळ सीमारेच्या बाहेर जातो की काय असं वाटलं होतं, परंतु प्रशांत घरत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव येते, एका धावाने धावफलक पुढे जात असताना धावून पोहोचतोय थेट 26 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅकपडत गेला, पंच करून दिला, चेंडू सरळ गेला इन टू द गॅप. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. मित्रांनो, जर काही फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू टू 30 धावा धावफलकामध्ये लगावल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅकपडत गेला, पंच करून दिला, परंतु चेंडू गेला एका धावेसाठी. नाराज आहेत स्वतःवरती, परंतु किशोरदादा पाटील यांनी मन जिंकलेली आहेत सर्व प्रेक्षकांची, कारण 22 धावांची गरज होती आणि मॅच येऊन टेपलेली आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. अतिशय अफलातून कामगिरी. वयाची 40 क्रॉस केलेली आहे आणि तरी सुद्धा या प्रकारचा दमखम दाखवतात. मित्रांनो, खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किशोरदादा पाटील यांच्यासाठी. अफलातून फलंदाजीचा नजारा साई अल्ला या संघासाठी करत असताना पराभवाला जरी सामोरे गेले असले तरी सुद्धा हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं आणि हेच आहेत बाजीगर या मॅच मधले. पुढील मॅच या ठिकाणी खेळली जाणार आहे. आई एकविरा नारंगी वर्सेस प्लेयर. चला पोझिशन्स घ्या, डगआउट खाली करा.